नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत आहात आणि चुकून जर ते दुसऱ्या अकाउंटला गेले तर तुम्ही काय कराल? त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे। त्या वेबसाईटचं नाव आहे npci.org.in म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता NPCIचं होम पेज। या साईटवर जाऊन तुम्ही तुमचे पैसे परत येण्यासाठी यांची मदत घेऊ शकता। तर ते कसे पाहूयात। त्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतीलच। तर चला स्टार्ट करूयात। त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन राईट साईडला गेट इन टच ऑप्शन आहे, ते तुम्हाला क्लिक करून UPI कंप्लेंट हे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली येऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन हे ऑप्शन दिसेल। या ट्रान्झॅक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुम्हाला काही डिटेल्स भराव्या लागतील। यामध्ये आहे तुमचं ट्रान्झॅक्शन कसं केलं आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला ट्रान्सफर केलं आहे का मर्चंटला म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला ट्रान्सफर केलं आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा इश्यू काय आहे, तुमचं अमाऊंट डेबिट झाली पण ज्या माणसाला पाठवलं त्याच्याकडे क्रेडिट झालं नाही, किंवा फ्रॉड ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, किंवा ट्रान्झॅक्शन पेंडिंग आहे, किंवा इनकरेक्टली ट्रान्सफर केलं आहे दुसऱ्या अकाउंटमध्ये, जो काही इश्यू असेल तो आपण इथे सिलेक्ट करायचा आहे। जसं की माझ्याकडून सपोज इनकरेक्टली ट्रान्सफर झालं आहे दुसऱ्या अकाउंटमध्ये, मग त्याच्यानंतर पूर्ण तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन ID तिथे असतो तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे। त्यानंतर कोणत्या बँकेतून कट झाले इथं बँके सिलेक्ट करायची आहे आणि UPI ID ही इथे मेन्शन करायचा आहे। त्याच्यानंतर किती अमाऊंटचा प्रॉब्लेम आहे तो इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे कधी हा प्रॉब्लेम झाला त्याची डेट इथं सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर ईमेल ID तुमचा एंटर करून तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका आणि तुमच्या बँक अकाउंटचं स्टेटमेंट ही तुम्हाला इथे अटॅच करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमची एक रिक्वेस्ट जनरेट होईल आणि फर्दर प्रोसेस ही NPCI चेक करेल आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होईल। परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला ही प्रोसेस तुमचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 24 आवर्समध्येच करायची आहे, तेव्हाच या साईटची मदत होऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे NPCI या साईटचा उपयोग आपण आपले पैसे ट्रान्सफर झाले असतील दुसऱ्या अकाउंटमध्ये चुकीने तर ते परत मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकते। तर अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।